भद्रावती इथं तहसीलदारांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे भद्रावती तालुक्याच्या महसूल प्रशासनाची अवस्था बिकट झाली आहे. अवघ्या 3 वर्ष 8 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 9 तहसीलदारांनी इथं कारभार सांभाळल्यानं प्रशासनातील सातत्याचा अभाव निर्माण झाला आहे. अधिकारी बदलत गेले, मात्र महसूल प्रकरणांच्या फायली आणि नागरिकांच्या समस्या जागच्या जागी राहिल्याची नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी तालुक्याच्या विकास कामांवरही त्याचा परिणाम होत असल्याचं चित्र आहे. 7 जानेवारी 2022 रोजी अनिकेत सोनवणे यांनी सूत्र स्वीकारली. त्यांचा कार्यकाळ सुरू असतानाच त्यांची बदली झाल्यावर नायब तहसीलदार सुधीर खांडरे आले. त्यानंतर राजेश भांडारकर पूर्णवेळ तहसीलदार होते. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी होत्या. दरम्यान शेतकरी मेश्राम याच्या आत्महत्येच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भांडारकर निलंबित झाले. त्यांच्या उपस्थितीत परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी बालाजी कदम यांच्याकडे कार्यभार होता. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांचीही बदली झाली. त्यानंतर चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार संदीप पानमंद यांच्याकडे भद्रावतीचा कार्यभार होता. भांडारकर यांच्या निलंबनाविरोधात न्यायालयीन दिलासा मिळाल्यानंतर ते पुन्हा पदभार स्वीकारते झाले. मात्र मेश्राम आत्महत्या प्रकरणात मृतकाच्या पत्नीनं केलेल्या आरोपानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पुन्हा अडचणीत आले. पुन्हा प्रभारी कारभाराची वेळ आल्यानंतर सीमा गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र भद्रावतीतील कामाच्या ताणामुळे त्या आजारी पडल्याचं सांगण्यात येतं. 1 ऑगस्ट 2026 रोजी कार्यालयातील तहसीलदार मधुकर काळे यांच्याकडे तहसीलदार पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. तहसीलदार बदलल्यानंतर नवीन अधिकाऱ्याला तालुक्यातील प्रलंबित महसूल प्रकरणे, जमीन विषयक बाबी, फेरफार नोंदी, वारस नोंदी, प्रमाणपत्रे आणि इतर प्रशासकीय विषय समजून घेण्यासाठी वेळ लागतो. अधिकारी प्रशासनाची परिचित होत असतानाच पुन्हा बदल होत असल्यानं निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत आहे.